Good morning students. In previous video we learned about the how to prepare a bread and how to production of vinegar, and then also we see the production of beverage. Now we learn about the microbial enzymes. आपण विनेगर फॉर्मेशन कसं केलं जातं किंवा ब्रेड कसा फॉर्म करतो त्याच्यासाठी कोणते कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची गरज आहे हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू कसे फॉर्म केले जातात. तर त्याच्यानंतर आपण असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले जसे की बेव्हरेज जे काही आहेत, प्रोडक्शन ऑफ बेव्हरेज याच्याबद्दल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्याबद्दल पण आपण जाणून घेतलं. तर आज आपण मायक्रोबियल एन्झाईम्सबद्दल माहिती करून घेणार आहोत. जनरली मायक्रोबियल एन्झाईम्स काय असतात आणि मायक्रोबियल एन्झाईम्स कुठे यूज केले जातात आणि मायक्रोबियल एन्झाईम्सचा मेन उद्देश काय आहे हे आपण अभ्यासणार आहोत. जनरली मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण एन्झाईम्स, प्रोटीन्स जे काही आहेत मायक्रोब्सचे ते आपण अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण शिकतो. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये जनरली जेवढे काही एन्झाईम्स आपण ॲप्लिकेशन्स बघणार आहोत ते सगळे ॲप्लिकेशन मायक्रोबियल एन्झाईम्स, प्रोटीन्स जे काही जेनेटिक्स आहेत त्याच्याबद्दलच आपण जाणून घेतो. तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणजे काय आणि मायक्रोबियलचे यूजेस काय काय आहेत किंवा काय यूज केले जातात पाहणार. जनरली जेवढे काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये काय यूज केलं, जे काही प्रोडक्शन होणार आहे त्याच्यासाठी ते काय यूज करतात तर केमिकल्स यूज करतात, बरोबर आहे. तर ज्यावेळेस ते केमिकल यूज करतात ते सगळे केमिकल्स जनरली जर त्याचा जास्त प्रमाणात यूज झाला किंवा ते कमी प्रमाणात आले, त्याचं जर प्रमाण मिसमॅच झालं तर त्याचा आपल्याला धोका होऊ शकतो. कारण की इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्ट फॉर्मेशन करणारे ते एडिबल प्रोडक्ट्स असणार आहेत. तर त्याच्यामध्ये जे काही केमिकल्स आहेत त्याचं जर प्रमाण मिसमॅच झालं तर ते आपल्या बॉडीसाठी घातक होऊ शकतं. तर जनरली हा जो रिस्क आहे तो टाळण्यासाठी आणि ह्युमनच्या जे काही प्रोडक्शन आहे किंवा जे काही प्रोडक्ट्स इंडस्ट्रीमध्ये फॉर्म केले जातात त्याच्यामध्ये केमिकल्सचा यूज न करता मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज केला जात आहे. कारण की जे काही रिस्क आहे ते टाळण्यासाठी काय केलं जातं तर मायक्रोबियल एन्झाईम्स हे यूज केले जातात. तर केमिकलच्या इन्स्टेड आपण जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करणार आहोत त्या मायक्रोबियल एन्झाईम्सचा आणि केमिकल्सबद्दल, तर केमिकल्स कमी केल्यामुळे एन्झाईमचा काय काय उपयोग होतो, त्याचा आपल्याला किती फायदा होतो ते आपण या पार्टमध्ये शिकणार आहोत. तर मायक्रोबियल एन्झाईम्स जनरली कुठे यूज केले जातात तर इंडस्ट्रीमध्ये. इंडस्ट्रीमध्ये कशाच्या इन्स्टेड, केमिकल्सच्या. इन्स्टेड ऑफ केमिकल. तर इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी केमिकल यूज केले जातात त्याच्या इन्स्टेड आपण काय करतोय, मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करतोय. तर याच्यामध्ये याचा काय फायदा आहे मायक्रोबियल एन्झाईम्सचा ते आपण पाहूयात. तर सर्वात पहिला यूज काय तर जे काही केमिकल कॅटलिस्ट आहेत त्याच्या इन्स्टेडमध्ये आपण काय यूज करतोय तर मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करतोय. जनरली कॅटलिस्ट म्हणजे काय तर जो की प्रोडक्शन जी काही रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये पार्ट घेत नाही, पण जी काही रिॲक्शन आहे त्याचा रेट काय करतो, फास्ट करतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट म्हणतो. सेम जो काही रोल कॅटलिस्ट प्ले करतो तोच रोल एन्झाईम्स प्ले करतात. जनरली हे रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करत नाहीत, पण जी काही रिॲक्शन आहे त्याचा रेट काय करतात, फास्टर करतात. तर जे काही केमिकल कॅटलिस्ट आहेत त्याच्या इन्स्टेडमध्ये आपण एन्झाईम यूज करतोय कारण की दोन्हीचं वर्क काय सेम आहे. त्याचबरोबर सेकंड यूज हा आहे की आपण जो एन्झाईम यूज करतोय मायक्रोबियल एन्झाईम, तर एकतर कॅटलिस्टचा आपल्याला इथे फायदा होतोय. सेकंड, केमिकल्स न यूज करता आपण एन्झाईम यूज करतोय कॅटलिस्ट म्हणून. सेकंड, जे काही एन्झाईम्स आहेत ते एन्झाईम्स लो टेम्परेचरला, pH त्याचबरोबर प्रेशर याच्यामध्ये सुद्धा ते वर्क करू शकतात, ॲक्टिव्ह राहू शकतात. एन्झाईम्स जे काही आहेत ते लो टेम्परेचर, लो pH, लो प्रेशर जरी असेल तरी ते ॲक्टिव्ह
राहतात. जनरली जर केमिकल कॅटलिस्ट आपण यूज केला, इंडस्ट्रीमध्ये केमिकल कॅटलिस्ट हे अगोदर यूज केलं जायचं, तर त्याच्यामध्ये पर्टिक्युलर टेम्परेचर पाहिजे, पर्टिक्युलर pH पाहिजे, पर्टिक्युलर प्रेशर पाहिजे. जर तो काही खालीवरती झाला तर तो काय होतो, प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये आपल्याला अडथळे येऊ शकतात किंवा जे काही प्रोडक्ट फॉर्म होतं त्याच्यामध्ये रिस्क होऊ शकतो. तर हे जे काही आहे ते टाळण्यासाठी एन्झाईम्सचा सेकंड फायदा हा सुद्धा आहे की याच्यामध्ये लो टेम्परेचरला, लो pHला, लो प्रेशरला सुद्धा एन्झाईम्स काय असतात, ॲक्टिव्ह राहू शकतात. त्याच्यानंतर थर्ड वन जर बघितलं तर जनरली जे काही केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट फॉर्मेशन करायचे त्याच्यामध्ये यूज केलेले जे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते इरोजन प्रूफ पाहिजे, बरोबर आहे. तर याचा सुद्धा आपल्याला गरज नाही आहे. इरोजन प्रूफ जे काही इन्स्ट्रुमेंट आहे याची सुद्धा आपल्याला तिथे गरज भासणार नाही आहे, कारण की केमिकल्समध्ये इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंटची केमिकल्स यूज करत असताना गरज लागते. पण एन्झाईम्स ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस एन्झाईम्स, मायक्रोबियल एन्झाईम्स हे पर्टिक्युलर वर्कसाठी पर्टिक्युलर टेम्परेचर किंवा pH लो असेल तरी चालतं. तसंच इन्स्ट्रुमेंटमध्ये सुद्धा इरोजन प्रूफची आपल्याला इन्स्ट्रुमेंटची गरज नाही आहे. एक तर जे काही इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आहेत त्याची आपल्याला गरज नाही आहे, ते नेसेसरी नाही आहे. त्याचबरोबर जे काही लो टेम्परेचर pH आणि प्रेशरमध्ये वर्क करतात त्याच्यामुळे काय होते तर एनर्जी सेव्ह करू शकतो. हा सुद्धा एक फायदा आहे की आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. त्याच्यानंतर फोर्थ वन हा आहे की ज्यावेळेस एखादा प्रोडक्ट्स आपण फॉर्म करतो केमिकल्सचा यूज करून, रॉ मटेरियलपासून आपण ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्म करतो त्यावेळेस काय होतं तर जे काही रॉ मटेरियल्स आहेत आणि केमिकल्स आहेत त्याच्यापासून प्रोडक्ट फॉर्म होतो आणि त्याचबरोबर काही बाय प्रोडक्टसुद्धा फॉर्म होतात, अदर प्रोडक्टसुद्धा फॉर्म होतात. ज्यावेळेस अदर प्रोडक्ट्स किंवा कंटामिनेशन होतं त्यावेळेस काय करावं लागतं, त्याचं प्युरिफिकेशन करावं लागतं. इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट फॉर्मेशन झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जे काही केमिकल्सचं कंटामिनेशन झालेलं आहे किंवा अदर प्रोडक्ट्स फॉर्म झालेले आहेत त्याच्यासाठी त्याचं प्युरिफिकेशन करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. सेल करण्यासाठी ज्यावेळेस आपण प्रोडक्ट मार्केटमध्ये आणतो त्याच्या अगोदर त्याचं प्युरिफिकेशन गरजेचं असतं. पण हे कधी, ज्यावेळेस आपण केमिकल्स यूज करून, केमिकल कॅटलिस्ट यूज करून प्रोडक्ट फॉर्मेशन करतो. पण याचा जर केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी आपण मायक्रोबियल एन्झाईम्स जर यूज केले तर आपल्याला जे काही अननेसेसरी जे काही प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट्स फॉर्म होणार नाहीत. अननेसेसरी प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला जे काही प्युरिफिकेशन आहे त्याची सुद्धा गरज नाही आहे. प्युरिफिकेशन सुद्धा करायची गरज नाही आहे, कारण की केमिकल्स यूज केल्याच्या नंतर अदर बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात. पण मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज करून ज्यावेळेस आपण प्रोडक्ट फॉर्मेशन करतो त्यावेळेस आपल्याला गरज नाही आहे की त्याचं प्युरिफिकेशन करण्यासाठी, कारण की ज्यावेळेस मायक्रोबियल एन्झाईम्स हेच जर आपण कॅटलिस्ट म्हणून यूज केले तर अदर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत ते फॉर्म होत नाहीत आणि त्याच्यामुळेच आपल्याला प्युरिफिकेशनची गरज भासत नाही आहे. एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण मायक्रोबियल एन्झाईम्स हे केमिकल कॅटलिस्टच्या इन्स्टेड यूज करत आहोत त्यावेळेस आपल्याला लो pH, लो टेम्परेचर, लो प्रेशरमध्ये सुद्धा मायक्रोबियल एन्झाईम्स हे ॲक्टिव्ह असतात, ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, एनर्जी सेव्ह करू शकतो. सेकंड, जे काही इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आहेत त्यांची गरज भासत नाही ज्यावेळेस आपण मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करतो. त्याच्यानंतर थर्ड वन जो आहे, जे काही केमिकल्स यूज करून बाय प्रोडक्ट्स फॉर्म होत होते आणि ते बाय प्रोडक्ट्स आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागायचं, त्याच्यासाठी खूप सारे प्युरिफिकेशन्स मेथड्स आपल्याला यूज करावं लागायच्या इंडस्ट्रीमध्ये. पण मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केल्यामुळे जे काही अदर बाय प्रोडक्ट्स आहेत ते फॉर्म होत नाहीत आणि त्याच्यामुळे जे काही प्युरिफिकेशन आहे ते मिनिमाइज होतं, म्हणजे कमी प्रमाणात होतं किंवा होतही नाही. ओके, तर मायक्रोबियल एन्झाईमचा इतका फायदा आहे. त्याचबरोबर आपल्याला प्युरिफिकेशनसुद्धा मिनिमाइज होतं मायक्रोबियल एन्झाईममुळे. त्याचबरोबर जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स आपण यूज करतो आहे केमिकल कॅटलिस्टच्या ऐवजी त्यावेळेस जी काही रिॲक्शन होते त्याच्यामध्ये जे काही एलिमिनेशन आहे
किंवा डिकम्पोजिशन आहे, डिकम्पोज करण्याचे जे काही मेथड आहे, जे काही एलिमिनेट होणार आहेत किंवा डिकम्पोज होणार आहेत रिॲक्शन झाल्याच्या नंतर, ते सुद्धा आपल्याला काही हार्मफुल नसतात, त्याला सुद्धा डिकम्पोज करण्याची आपल्याला गरज भासत नाही. आणि त्याचबरोबर ते जे आहे ते आपण रियूज करू शकतो, ते जे एन्झाईम्स आहेत ते आपण रियूज करू शकतो. एलिमिनेशन जास्त प्रमाणात होत नाही किंवा डिकम्पोजिशन करण्याची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये जे काही रिॲक्शन होतं त्याच्यामध्ये आपण पुन्हा एन्झाईम्सला काय करू शकतो, रियूज करू शकतो. त्याच्यामुळे जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत ते इको फ्रेंडली आहेत. काय आहेत? इको फ्रेंडली आहेत. जे काही एलिमिनेशन आहे किंवा एलिमिनेशन वेस्ट मटेरियल आहे, डिकम्पोज मटेरियल जे आहे हे अवॉइड होतं त्या रिएक्शनमध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स आपण ज्यावेळेस यूज करतो. आणि जे काही एन्झाईम्स आहेत ते आपण रियूज करू शकतो. जे काही एन्झाईम्स आहेत ते आपण रियूज करू शकतो. त्याचबरोबर असे कोणते कोणते मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत ज्यांचा यूज करून आपण केमिकल कॅटलिस्टसुद्धा यूज करणार नाही, त्याच्या बदल्यात आपण मायक्रोबियल एन्झाईम यूज करणार आहोत. त्याच्यानंतर लो टेम्परेचर, लो pH, लो प्रेशरला सुद्धा ते ॲक्टिव्ह असतात, ज्याच्यामुळे आपली एनर्जी सेव्ह आपण करू शकतो. त्याच्यानंतर जे काही इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आहेत ते सुद्धा आपल्याला नेसेसरी नाही आहेत. जे काही अननेसेसरी प्रोडक्ट्स फॉर्म होणार आहेत त्याचं प्युरिफिकेशनसुद्धा कमी होतं, ज्याच्यामध्ये जे काही अदर प्रोडक्ट्स फॉर्म होणार आहेत जेव्हा आपण मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करतो. त्याच्यानंतर जे काही रिॲक्शन होते मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करून आपण जी काही रिॲक्शन करतो त्याच्यामध्ये जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याचं डिकम्पोजिशन वगैरे अवॉइड केलं जातं आणि जे काही एन्झाईम्स आहेत त्यांना आपण रियूज करू शकतो. त्याच्यामुळे आपण त्या मायक्रोबियल एन्झाईम्सला काय म्हणतो, इको फ्रेंडली आहेत. तर जे काही एन्झाईम्स आहेत ते कोणते कोणते एन्झाईम्स आहेत जे आपण केमिकल कॅटलिस्टच्या इन्स्टेडमध्ये यूज करतो. तर असे कोणते कोणते एन्झाईम्स आहेत ते आपल्याला पाहायचे. फॉर एक्झाम्पल ऑक्सिडोरिडक्टेज, हायड्रोलिएजेस, लिएजेस, त्याच्यानंतर लिगेजेस, आयसोमरेजेस अँड ट्रान्सफरेजेस एक्सेट्रा. जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत ज्याचा यूज करून आपण इतके सारे फायदे करून घेतले. म्हणजे काय, कोणते कोणते आपल्याला फायदे होतात. तर जनरली सर्वात पहिल्यांदा आपण बघितलं की लो pH, लो टेम्परेचर, लो प्रेशर जरी असेल तर एन्झाईम्स कसे असतात, ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतात, ज्याच्यामुळे आपण एनर्जी सेव्ह करू शकतो. सेकंड, जी काही रिॲक्शन होते त्याच्यामध्ये जे काही अदर बाय प्रोडक्ट्स फॉर्म होतात त्याच्यामुळे आपल्याला प्युरिफिकेशन करावं लागतं जर केमिकल यूज केले तर. पण त्याच्या इन्स्टेड मध्ये आपण मायक्रोबियल एन्झाईम जर यूज केले तर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत ते बाय प्रोडक्ट्स तर फॉर्म होत नाहीत आणि त्यासोबत आपल्याला जी काही प्युरिफिकेशनच्या मेथड्स आहेत त्या कमी प्रमाणात होतात. त्याच्यानंतर जेव्हा रिॲक्शन होते मायक्रोबियल एन्झाईम्सची त्यावेळेस एलिमिनेशन आणि जे काही वेस्ट मटेरियल आहे ते जास्त प्रमाणात अवॉइड केलं जातं आणि एन्झाईम्स आपण रियूज करू शकतो. तर असे कोणते कोणते मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत, ऑक्सिडोरिडक्टेज, हायड्रोलिएजेस, लिएजेस, लिगेजेस, आयसोमरेजेस अँड ट्रान्सफरेजेस. एवढे काय आहेत, एन्झाईम्स आहेत जे की आपण मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणून केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण यूज करतो केमिकल कॅटलिस्टच्या इन्स्टेडमध्ये. फॉर एक्झाम्पल असे कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत की आपण कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये आपण मायक्रोबियल एन्झाईम्स हे यूज केले जातात केमिकल कॅटलिस्टच्या इन्स्टेडमध्ये. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फॉर एक्झाम्पल जे काही डर्ट आहे किंवा मस्का आहे याच्या रिमूव्हलसाठी जनरली
एन्झाईम्स यूज केले जातात जे की लो टेम्परेचरला सुद्धा जे काही एन्झाईम्स आपण यूज करतो कशासाठी, मस्क आणि डर्ट जो आहे तो रिमूव्ह करण्यासाठी. तर कशामध्ये यूज केले जातात, तर डिटर्जंटमध्ये. जे काही डिटर्जंट्स फॉर्म केले जातात त्याच्यामध्ये एन्झाईम्स यूज केले जातात, ज्याच्यामुळं लो टेम्परेचरला सुद्धा तो काय करू शकतो, डर्ट आणि मस्क रिमूव्ह करू शकतो. तर हा मेन फर्स्ट एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये आपण डिटर्जंटमध्ये सुद्धा एन्झाईम्स यूज करून डर्ट आणि मस्क रिमूव्ह करू शकतो. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितलं की डिटर्जंट विथ एन्झाईम, डिटर्जंटमध्ये एन्झाईम्स हे मिक्स करून आपण काय करू शकतो, डर्ट आणि मस्क रिमूव्ह करू शकतो लो टेम्परेचरला सुद्धा. सेकंड एक्झाम्पल जर बघितलं तर कॉर्नफ्लोअर जो आहे, कॉर्नफ्लोअरवर आपण एन्झाईम्सची जर ॲक्शन केली, कोणते एन्झाईम्स, जे की बॅसिलाई, स्ट्रिप्टोमायसिस. तर कॉर्नफ्लोअर जो आहे याच्यावरती आपण बॅसिलाई आणि स्ट्रिप्टोमायसिस पासून जे काही एन्झाईम्स भेटतात त्या एन्झाईम्सची ॲक्शन करून आपण काय करू शकतो, रिॲक्शन करून आपल्याला फ्रुक्टोज अँड ग्लुकोज सिरप तयार करता येतं. कॉर्नफ्लोअरवरती बॅसिलाई आणि स्ट्रिप्टोमायसिस पासून भेटणारे जे काही एन्झाईम्स आहेत त्यांच्यामध्ये भेटणार जे या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये भेटणारे जे काही एन्झाईम्स आहेत त्याची ॲक्शन कॉर्नफ्लोअरवरती करून आपण काय मिळवू शकतो, काय बनवू शकतो, तर फ्रुक्टोज आणि ग्लुकोज सिरप जो आहे तो आपण मिळवू शकतो. तर याच्यामध्ये केमिकल कॅटलिस्टचा यूज न करता कॉर्नफ्लोअरपासून फ्रुक्टोज आणि ग्लुकोज सिरप बनवण्यासाठी आपण यूज कशाचा केला, इथे बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस ह्या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये असणारे जे काही एन्झाईम्स आहेत त्याचा यूज करून आपण फ्रुक्टोज अँड ग्लुकोज सिरप यूज करू शकतो. आपण डर्ट रिमूव्हलसाठी बघितलं, ज्याच्यामध्ये डिटर्जंट सोबत आपण एन्झाईम्स मिक्स करून डर्ट रिमूव्ह करू शकतो. त्याचबरोबर कॉर्नफ्लोअरमध्ये आपण केमिकल कॅटलिस्ट यूज न करता मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज करून आपण फ्रुक्टोज अँड ग्लुकोज शुगर सिरपसुद्धा बनवू शकतो. याच्या व्यतिरिक्त असे खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आपण काय करतोय, मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज करतो. जसं की चीज आहे, चीज प्रोडक्शन कसं केलं जातं त्याची बेसिक प्रोसिजर पण आपण पाहिली, ज्याच्यामध्ये आपण 3 बॅक्टेरिया जे आहेत ती यूज केले. त्याचबरोबर फंगाय जो आहे त्याच्यामधला प्रोटीएज एन्झाईम पण बघितला. 3 मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत जसं की लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमोरिस आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करून आपण चीज फॉर्मेशन केल्याची मेथड पाहिली. म्हणजे चीज फॉर्मेशनच्या किंवा प्रोडक्शनच्या ज्या काही इंडस्ट्रीज आहेत तिथे सुद्धा मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज केला जातो. जसं की फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम, कारण की कॅटल्सच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये जो रिनेट नावाचा एन्झाईम्स भेटायचा त्याच्याऐवजी आता काय केलं जातं तर फंगायमधला प्रोटीएज एन्झाईम जो आहे तो यूज केला जातो. ओके, व्हेजिटेरियन चीज फॉर्मेशनसाठी. म्हणजे मायक्रोबियल एन्झाईम्स चीज इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज केले जातात. त्याच्याबरोबरच प्लांट एक्स्ट्रॅक्ट जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रोबियल एन्झाईम्स हे यूज केले जातात. त्याच्यानंतर पेपर, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज किंवा लेदर फॉर्मेशनची इंडस्ट्री असतील, पेपर फॉर्मेशनच्या इंडस्ट्री, टेक्स्टाईल इंडस्ट्रीज असतील, चीज इंडस्ट्रीज असतील, प्लांट एक्स्ट्रॅक्ट इंडस्ट्रीज असतील, अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये केमिकल कॅटलिस्टच्या इन्स्टेडमध्ये काय यूज केलं जाते तर मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात. आणि मायक्रोबियल एन्झाईम यूज करण्याचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत, आपल्याला काय काय फायदे होतात आपण ते पाहिलेच आहेत. जसं की जास्त प्रमाण जे काही लो pH आहे, लो टेम्परेचर आहे, या लो टेम्परेचरला सुद्धा ते काय असतात मायक्रोबियल एन्झाईम्स ॲक्टिव्ह असतात, ज्याच्यामुळे आपण काय करू शकतो, एनर्जी सेव्ह करू शकतो. त्याच्यानंतर जे काही केमिकल कॅटलिस्ट यूज करून प्रोडक्ट फॉर्मेशन केलं जातं त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट्स खूप सारे फॉर्म होतात, ज्याच्यामुळे प्युरिफिकेशन हे एक्सपेन्स झालेलं असतं. पण आपण त्याच्या इन्स्टेडमध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करून जे काही प्रोडक्ट्स फॉर्मेशन करतो त्याच्यामुळे आपल्याला जे काही प्युरिफिकेशन आहे ते मिनिमाइज करता येतं.
त्याच्यानंतर थर्ड वन जर बघितलं तर जे काही रिॲक्शन्स होतात ज्यावेळेस आपण मायक्रोबियल एन्झाईम्स यूज करतो आणि रिॲक्शन थ्रू ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्मेशन करतो त्याच्यामध्ये एलिमिनेशन किंवा डिकम्पोजिशनसाठी जे काही वेस्ट मटेरियल आहे ते अवॉइड होतं आणि त्याचबरोबर आपण जे काही एन्झाईम्स यूज केलेले आहेत त्यांना रियूज करू शकतो. एवढे सारे फायदे आहेत आणि म्हणूनच आजकाल केमिकल कॅटॅलिस्टच्या ऐवजी काय यूज केले जातात तर मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात. ज्याच्यासाठी आपण एक्झाम्पल्स बघितले होते ऑक्सिडो रिडक्टेज, ट्रान्सफरेजेस, हायड्रोलिएजेस, लेएजेस, लिगेजेस आणि जे काही आयसोमरेजेस एक्सेट्रा इतके सारे एन्झाईम्स आपण पाहिलेले आहेत जे की मायक्रोबियल एन्झाईम्स म्हणून इंडस्ट्रीमध्ये यूज केले जातात. त्याचबरोबर आपण खूप सारे एक्झाम्पल पाहिले की अशा कोणत्या कोणत्या इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात. जसं की डार्क रिमूव्हलसाठी आपण डिटर्जंटमध्ये मिक्स करतो एन्झाईम्स, ओके, ते जे की लो टेम्परेचरला सुद्धा आपण ते करू शकतो. त्याच्यानंतर बॅसिलाई आणि स्ट्रेप्टोमायसिस या मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये जे काही एन्झाईम्स आहेत भेटतात त्या एन्झाईम्सची रिॲक्शन कॉर्नफ्लोअरसोबत करून आपण ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सिरपसुद्धा फॉर्म करू शकतो त्या इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यानंतर अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीज आहेत जिथे मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात. जसं की चीज आहे, प्लांट एक्स्ट्रॅक्ट आहे, पेपर आहे, टेक्स्टाईल आहे, लेदर आहे. अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये आपण मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज करू शकतो. पण असे खूप सारे इंडस्ट्रीज आहेत जिथे ऑर्गॅनिक ॲसिड्स हे यूज केले जातात. जनरली केमिकल्सपासून जे काही ऑर्गॅनिक ॲसिड बनवले जातात त्याच्याऐवजी नॅचरली जे काही सबस्टन्सेस आहेत ते यूज करून त्याच्यावरती आपण मायक्रोबियल एन्झाईम्सचा यूज करून जे काही ऑर्गॅनिक ॲसिड्स फॉर्म केले जातात आणि ते ऑर्गॅनिक ॲसिड्स आपण कमर्शियल प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी यूज करतो. तर असे कोणते कोणते सबस्टन्सेस आहेत ज्याच्यावरती मायक्रोबियल एन्झाईम्स आपण यूज करतो आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक ॲसिड्स बनवतो आणि ते ऑर्गॅनिक ॲसिड्स हे केमिकलचा यूज न करता मायक्रोबचा यूज करून आपण बनवलेले आहेत ते आपण कमर्शियल प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी कोणत्या कोणते प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी आपण यूज करतो त्यांचा काय काय रोल आहे ते आपण पाहणार. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये जे काही मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात त्याच्याबद्दल आपण बघितलं. त्याचबरोबर असे काही इंडस्ट्रीज आहेत तिथे वेगवेगळे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते फॉर्म करण्यासाठी जे काही ऑर्गॅनिक ॲसिड्स लागतात त्याच्यासाठी केमिकल्सच्या इन्स्टेडमध्ये यूज केले जातात मायक्रोब्स आणि या मायक्रोब्सच्या यूजनुसार ते जे काही अमायनो ॲसिड लाईक ऑर्गॅनिक ॲसिड फॉर्म करतील त्या ऑर्गॅनिक ॲसिडचा ते इंडस्ट्रीमध्ये यूज करतात. तर असे कोणते कोणते सोर्सेस आहेत जे नॅचरल सोर्सेस आहेत त्याच्यावरती मायक्रोब्सचा यूज होतो आणि त्याची रिॲक्शन झाल्याच्या नंतर आपल्याला ॲसिड्स भेटतात आणि हे जे ॲसिड्स आहेत त्याचा यूज आपण इंडस्ट्रीमध्ये प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी केला जातो. तर फर्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. जनरली आपण काय पाहतो तर ऑर्गॅनिक ॲसिड्स यूज्ड इन अ व्हेरियस कमर्शियल प्रोडक्ट्स अँड मायक्रोब्स यूजफुल फॉर दी सेम. जे काही कमर्शियल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही ऑर्गॅनिक ॲसिड्स फॉर्म केले जातात त्याच्यामध्ये मायक्रोब्ससुद्धा सेम कॅरेक्टरनुसार यूज केले जातात. जसे की आपण अमायनो ॲसिड जे भेटणार आहेत त्याच्यासाठी सोर्स जो आहे तो नॅचरल त्याच्यासोबत मायक्रोब्स पाहणार आहोत आणि त्याच्यापासून आपल्याला अमायनो ॲसिड भेटतो तो आपण प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये यूज करतो. तर जनरली सर्वात पहिला सोर्स आहे शुगर अँड बीट मोलॅसेस, शुगर अँड बीट मोलॅसेस आणि अमोनिया साल्ट. सोर्स काय आहे? नॅचरल आहे. शुगर अँड बीट मोलॅसेस आणि अमोनिया साल्ट. या सोर्सवरती जे काही मायक्रोब्स आहेत ब्रिव्हिबॅक्टेरियम आणि कोरिनोबॅक्टेरियम ह्या दोन मायक्रोब्सचा रिॲक्शन केली जाते सोर्सवरती आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटतो? एल ग्लुटॉमिक ॲसिड. हा जो एल ग्लुटॉमिक ॲसिड आहे कशामुळे भेटला तर शुगर आणि बीट मोलॅसेस आणि अमोनिया साल्ट ह्याच्यावरती रिॲक्शन केली कोणत्या मायक्रोबची? ब्रिव्हिबॅक्टेरियम आणि कोरिनोबॅक्टेरियम या मायक्रोब्सची ज्यावेळेस रिॲक्शन होते त्यावेळेस आपल्याला काय भेटतो? एल ग्लुटॉमिक ॲसिड भेटतो. हा जो एल ग्लुटॉमिक ॲसिड आहे याचा यूज कशासाठी होतो तर प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट अजिनोमोटो, जो की चायनीज फूडमध्ये जे काही सोर टेस्ट आपल्याला येते त्याच्यासाठी जो काही यूज केला जातो अजिनोमोटो. ही अजिनोमोटो फॉर्मेशन ज्याला आपण मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणतो हा कशापासून भेटला तर फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू. कशाची फर्मेंटेशन प्रोसेस झाली तर शुगर बीट मोलॅसेस आणि अमोनिया साल्ट याच्यावरती मायक्रोब जे आहे त्यांच्या
रिॲक्शन केली आणि त्याच्यामध्ये आपल्याला फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू एल ग्लुटॉमिक ॲसिड भेटला. हा जो एल ग्लुटॉमिक ॲसिड आहे तो ॲसिड कशासाठी यूज केला जातो? प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला आपण अजिनोमोटो म्हणतो, जो की चायनीज फूड्समध्ये यूज केला जातो. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे शुगर मोलॅसेस अँड साल्ट. शुगर मोलॅसेस हा सोर्स आहे. याच्यावरती अस्परजिलस निगर हा जो मायक्रोब्स आहे याची रिॲक्शन केली जाते, त्याच्यापासून आपल्याला काय भेटतो? सिट्रिक ॲसिड भेटतो. हा जो सिट्रिक ॲसिड आहे कशापासून भेटला? शुगर मोलॅसेस साल्ट याच्यावरती रिॲक्शन कोणत्या मायक्रोब्सची झाली? अस्परजिलस निगर या मायक्रोब्सच्या रिॲक्शनवरून आपल्याला भेटला सिट्रिक ॲसिड. आणि हा जो सिट्रिक ॲसिड आहे तो कशासाठी यूज केला जातो? जे काही ड्रिंक्स आहेत, टॉफीज आहेत, चॉकलेट्स आहेत, याच्या प्रोडक्शनसाठी सिट्रिक ॲसिड हा यूज केला जातो. जे काही टॉफी, चॉकलेट, ड्रिंक्स आपण घेतो, हे जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी यूज कशाचा झाला? कोणत्या ॲसिडचा? सिट्रिक ॲसिडचा झाला. आणि सिट्रिक ॲसिड कशापासून भेटला? तर शुगर मोलॅसेस साल्ट आणि त्याच्यावरती रिॲक्शन केली कोणत्या मायक्रोब्सची? अस्परजिलस निगर याची. त्याच्यापासून सिट्रिक ॲसिड भेटतो आणि हा सिट्रिक ॲसिड यूज केला जातो टॉफी, चॉकलेट अँड ड्रिंक्स प्रोडक्शनसाठी. त्याच्यानंतर थर्ड वन आहे ग्लुकोज कॉर्नस्टीप ल्युकर. हा आहे सोर्स ग्लुकोज कॉर्नस्टीप ल्युकर. याच्यावरती सेम मायक्रोब्स आहे अस्परजिलस निगर. हा जो अस्परजिलस निगर आहे याची रिॲक्शन होते, त्याच्यापासून आपल्याला भेटतो ग्लुकोनिक ॲसिड. हा जो ग्लुकोनिक ॲसिड आहे हा कशासाठी यूज केला जातो? जे काही प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यूज्ड ॲज सप्लिमेंटरी फॉर दी कॅल्शियम अँड आयर. जे काही मिनरल्स जे आपण यूज करतो कशासाठी? कॅल्शियम आणि आयर्न फॉर्म करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी म्हणून ग्लुकोनिक ॲसिड हा कॅल्शियम आणि आयर्न प्रोडक्शनच्या मिनरल्स फॉर्मेशनसाठी यूज केला जातो. याच्यामध्ये रिॲक्शन कशाची आहे? तर ग्लुकोज कॉर्नस्टीप ल्युकरवरती ॲस्परजिलस निगर याच्यापासून ग्लुकोनिक ॲसिड भेटतो आणि तो ॲसिड आपण प्रोडक्शन ऑफ मिनरल्स करण्यासाठी जे काही सप्लिमेंटरी कॅल्शियम आणि आयर्स आहेत अशा मिनरल्स प्रोडक्शनसाठी आपण करतो. त्याच्यानंतर मोलॅसेस कॉर्नस्टीप ल्युकर. मोलॅसेस कॉर्नस्टीप ल्युकर हा आहे सोर्स. याच्यावरती आपण रिॲक्शन कशाची केली? लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की. लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की याची रिॲक्शन केल्याच्या नंतर काय भेटतो? लॅक्टिक ॲसिड भेटतो. जनरली लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की आपण अगोदर पण यूज केलेलं आहे. कशासाठी? योगर्ट फॉर्मेशनमध्ये. योगर्ट फॉर्मेशनसाठी आपण काय 2 मायक्रोब्स यूज केलेले जो की लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की आणि स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस 1:1 रेशोमध्ये आपण ॲड करतो. त्याचबरोबर लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्की आणखीन एक ठिकाणी यूज केला जातो, तो आहे मोलॅसेस कॉर्नस्टीप ल्युकरवरती लॅक्टोबॅसिलस डेल्बुर्कीची रिॲक्शन केली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला काय भेटतो? लॅक्टिक ॲसिड भेटतो. हा जो लॅक्टिक ॲसिड आहे तो कशासाठी यूज केला जातो? तर सोर्स ऑफ नायट्रोजन अँड प्रोडक्शन ऑफ विटॅमिन. नायट्रोजन सोर्ससाठी, नायट्रोजनचा सोर्स म्हणून लॅक्टिक ॲसिड यूज केला जातो. त्याचबरोबर विटॅमिन प्रोडक्शनसाठी सुद्धा हा जो लॅक्टिक ॲसिड आहे तो यूज केला जातो. त्याच्यानंतर मोलॅसेस कॉर्नस्टीप ल्युकर सेम सोर्स आहे. त्याच्यावरती डिफरंट मायक्रोब्स आहेत. ॲस्परजिलस इटाकोनिस. ॲस्परजिलस इटाकोनिस या मायक्रोब्सची रिॲक्शन केली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला कोणता अमायनो ॲसिड भेटतो? इटाकोनिक ॲसिड. हा जो इटाकोनिक ॲसिड आहे हा कशासाठी यूज केला जातो? तर पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये तसंच गम प्रोडक्शनसाठी सुद्धा केला जातो. आपण आत्ताच मायक्रोबियल एन्झाईम्स प्रोडक्शनमध्ये एक्झाम्पल इंडस्ट्रीज कोणत्या इंडस्ट्रीजमध्ये मायक्रोबियल एन्झाईम्स यूज केले जातात हे पाहत असताना आपण हे एक्झाम्पल्स दिले होते, पेपर, टेक्स्टाईल वगैरे. तर इथे सुद्धा पेपर, टेक्स्टाईल, प्लास्टिक इंडस्ट्री त्याचबरोबर गम प्रोडक्शनच्या जे काही इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा इटाकोनिक ॲसिड यूज केला जातो. म्हणजेच इटाकोनिक ॲसिड फॉर्मेशनसाठी गरज कोणत्या सोर्सची आहे? मोलॅसेस कॉर्नस्टीप ल्युकर आणि त्याचबरोबर मायक्रोब्स कोणता यूज केला जातो? तर ॲस्परजिलस इटाकोनिस. तर जनरली जेवढे काही मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत ते केमिकलच्या इन्स्टेडमध्ये आपण यूज केला तर आपल्याला त्याचे जास्त फायदे आहेत. त्याचबरोबर जेवढे काही प्रोडक्ट्स आपण फॉर्म करतो अशा खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये, प्रोडक्ट फॉर्मेशनच्या इंडस्ट्रीजमध्ये कमर्शियल जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण जनरली मायक्रोब्स यूज केले जातात. तर याच्यामध्ये जे काही लास्ट वन बघितलं गम प्रोडक्शन, तर हा जो गम प्रोडक्शन आहे याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणून आपण हा गम प्रोडक्शनचा एक एक्झाम्पल पाहू.
तर आपण एक्झाम्पलमध्ये बघणार आहोत झॅन्थम गम. हा जो झॅन्थम गम आहे जनरली आपण जे काही आपले फेवरेट्स आहेत, आईस्क्रीम, त्याच्यानंतर आईस्क्रीम आहे, त्याच्यानंतर चॉकलेट्स आहेत, त्याच्यानंतर मिल्कशेक आहे, त्याच्यानंतर चॉकलेट ड्रिंक्स आहेत किंवा इन्स्टंट सूप जे भेटतात, एक्सेट्रा. आईस्क्रीम, चॉकलेट किंवा मिल्कशेक किंवा चॉकलेट ड्रिंक्स किंवा जे काही इन्स्टंट सूप आहेत, अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये एक पर्टिक्युलर थिकनेस आपल्याला दिसते, बरोबर आहे. आणि ही जी थिकनेस आहे ती कशामुळे येते तर झॅन्थम गममुळे येते. ओके. जे काही आईस्क्रीम्स आहेत किंवा चॉकलेट्स आहेत, चॉकलेट ड्रिंक्स आहेत, इन्स्टंट सूप जे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट्समध्ये आपण एक पर्टिक्युलर थिकनेस बघतो. ती जी थिकनेस आहे ती कशामुळे येते तर झॅन्थम गममुळे येते. जनरली हा झॅन्थम गम जो आहे तो कसा बनवला जातो तर हा सुद्धा फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू बनवला जातो. याच्यामध्ये सुद्धा प्रोडक्शनसाठी, झॅन्थम गम प्रोडक्शनसाठी सुद्धा मायक्रोब्सचा यूज केला जातो. झॅन्थोमोनास जो गम आहे त्याचं प्रोडक्शन कसं होतं तर जनरली याच्यामध्ये सुद्धा फर्मेंटेशन प्रोसेस आहे. तर स्टार्च अँड मोलासेस जे आहेत याच्यावरती फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते. ही जी फर्मेंटेशन प्रोसेस आहे तर कोणत्या मायक्रोब्सच्या यूज थ्रू तर झॅन्थोमोनास स्पेसिसचा यूज करून, मायक्रोब्सचा यूज करून स्टार्च आणि मोलासेसवर फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते, ज्याच्यापासून आपल्याला काय भेटतो झॅन्थम गम भेटतो. तर जी काही पर्टिक्युलर थिकनेस आपल्याला ज्या प्रोडक्ट्समध्ये भेटते, जे एडिबल प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये जी काही पर्टिक्युलर थिकनेस भेटते ती थिकनेस कशामुळे येते झॅन्थम गममुळे येते. हा जो झॅन्थम गम आहे याच्यामध्ये सुद्धा आपण मायक्रोब्स जे आहेत त्याचा यूज करून आपण काय करतो झॅन्थम गम प्रोड्यूस करतो. तर याच्यासाठी प्रोसिजर काय आहे तर जो काही स्टार्च आणि मोलासेस आहेत याच्यावरती झॅन्थोमोनास या स्पेसिसची फर्मेंटेशन प्रोसेस केली जाते आणि आपल्याला काय भेटतो झॅन्थम गम भेटतो. जनरली जेवढे काही एडिबल आहेत याच्यामध्येच झॅन्थम गम हा यूज केला जात नाही. तर अशा खूप साऱ्या प्रॉपर्टीज आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आपण झॅन्थम गमचा यूज करतो. तर याच्या काय प्रॉपर्टीज आहेत आणि कोणते कोणते इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये झॅन्थम गम हा यूज केला जातो. एडिबल व्यतिरिक्त आणि कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये झॅन्थम गमचा यूज केला जातो तर असे कोणते कोणते आहेत जसं की पिगमेंट्स, त्याच्यानंतर विडीसाइड्स, टेक्सटाइल पिगमेंट्स, हाय क्वालिटी पेपर, टूथपेस्ट अँड फर्टिलायझर्स एक्सेट्रा. तर जे काही आईस्क्रीम, चॉकलेटचे एडिबल प्रोडक्ट आहेत, कमर्शियल प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये यूज केला जातोच. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अदर इंडस्ट्रीजमध्ये प्रोडक्शन फॉर्मेशनसाठी झॅन्थम गम हा यूज केला जातो. जसं की पिगमेंट्स आहेत, विडीसाइड्स आहेत, टेक्सटाईल पिगमेंट्स आहेत, हाय क्वालिटी पेपर आहे, टूथपेस्ट आहे, फर्टिलायझर्स आहे. अशा वेगवेगळ्या प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये सुद्धा काय केला जातो झॅन्थम गम हा यूज केला जातो. तर जनरली याच्यासाठी काही प्रॉपर्टीजसुद्धा आहेत जसं की सॉल्युबिलिटी ऑफ हॉट अँड कोल्ड वॉटर आणि त्याचबरोबर हाय डेन्सिटी एक्सेट्रा. ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. तो काय करू शकतो हाय डेन्सिटीला सुद्धा आहे, त्याचबरोबर जे काही हॉट अँड कोल्ड वॉटर आहे याच्या सॉल्युबिलिटीसाठी सुद्धा यूज केला जातो, सॉल्युबल आहे तो.
तर जनरली हा जो झॅन्थम गम आहे, आईस्क्रीम, चॉकलेट, इतर जे काही मिल्कशेक आहे त्याच्यामध्ये जो पर्टिक्युलर थिकनेस आहे त्याच्यासाठी सुद्धा झॅन्थम गम यूज केला जातो. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे काही प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपण काय करतो, झॅन्थम गमचा यूज करतो. आणि याच्यामध्ये सुद्धा कशासाठी, तर पर्टिक्युलर थिकनेससाठी आपण झॅन्थम गमचा यूज करतो. आणि हा जो झॅन्थम गम प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्शनसाठी जी काही प्रोसेस आहे, फर्मेंटेशन प्रोसेस आहे, ह्याच्यामध्ये जी स्पेसीज आपण यूज करतो ती आहे झॅन्थोमोनास स्पेसीज, ज्याच्यापासून आपल्याला काय भेटतो, झॅन्थम गम भेटतो. हे झॅन्थम गम आहे तो सुद्धा आपण प्रोडक्शन कशापासून करतो, मायक्रोबियल एन्झाईम्सपासून, मायक्रोबपासून प्रोडक्ट करतो. तर याच्या अगोदर जो टेबल आपण पाहिला होता त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं की असे काही सोर्सेस आहेत ज्याच्यावरती मायक्रोबियल एन्झाईमचा यूज करून आपण काहीतरी ॲसिड्स फॉर्म करतो. आणि ते ॲसिड्स कोणते प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी यूज केले जातात ते आपण पाहिलं होतं, त्याचे यूजेस पाहिले होते. तर जनरली असे काही सबस्टन्सेस आहेत जे आपण मायक्रोबियल प्रोसेसनुसार फॉर्म करतो. मायक्रोबियलच्या प्रोसेसपासून आपण असे काही नवीन सबस्टन्सेस फॉर्म करतो. आणि ते जे सबस्टन्सेस आहेत जे प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी आपण यूज करतो, कोणत्या प्रोडक्टसाठी आपण यूज करतो. पण जनरली जे काही सबस्टन्सेस आपण ऑब्टेन केलेले आहेत मायक्रोबियल प्रोसेसपासून, त्या सबस्टन्सेसचा रोल काय आहे, ज्या प्रोडक्ट फॉर्मेशनसाठी आपण यूज करत आहोत ते प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये त्यांचा काय मेन रोल असतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये आपण काय पाहणार तर सबस्टन्सेस ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसेस अँड देअर रूल्स. तर या साईडला आपण मायक्रोबियल प्रोसेसेस पाहणार आहोत ज्याच्यापासून सबस्टन्सेस ऑब्टेन झालेले आहेत आणि या साईडला त्यांचे काय काय रोल्स आहेत. तर ऑब्टेन फॉर्मेशनसाठी आपण मायक्रोब्स कोणते यूज केले, सोर्स कोणता यूज केला ते आपण ऑलरेडी अगोदरच्या टेबल्समध्ये पाहिलेले. त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे काही सबस्टन्सेस आहेत ते आपण इथे पाहतो. तर सर्वात पहिला आहे सिट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड. सिट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड हे जे सबस्टन्सेस आहेत ते मायक्रोबियल प्रोसेस थ्रू ऑब्टेन झालेले आहेत. तर त्यांचा मेन रोल काय आहे तर ते ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये यूज केलं जातं तर त्यांचा काय रोल असतो तर ते काय करतात, इम्पार्ट ॲसिडिटी. ॲसिडिटी फॉर्म करण्यासाठी जे काही ॲसिड्स यूज केले जातात ते मायक्रोबियल प्रोसेस थ्रू ऑब्टेन झालेले आहेत. कोणते कोणते, सिट्रिक ॲसिड, मॅलिक ॲसिड अँड लॅक्टिक ॲसिड. यांचा रोल काय तर इम्पार्ट ॲसिडिटी. सेकंड वन आहे ग्लुटामिक ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन. ग्लुटामिक ॲसिड, लायसिन अँड ट्रिप्टोफॅन हे जे सबस्टन्सेस आहेत यांचा मेन रोल काय आहे प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये तर प्रोटीन बाइंडिंग. जे काही प्रोडक्ट्स फॉर्म करायचे आहेत तिथे प्रोटीनची बाइंडिंग करण्यासाठी या सबस्टन्सेसचा यूज केला जातो. आणि हे सबस्टन्सेस कशापासून भेटलेले आहेत तर मायक्रोबियल प्रोसेसपासून. थर्ड वन आहे नायसिन आणि नॅटामायसिन. नायसिन आणि नॅटामायसिन हे जे सबस्टन्सेस आहेत प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये अशा कोणत्या प्रोडक्ट्समध्ये यूज केले जातात तर जे काही मायक्रोबियल रेजिस्टर्स आहेत, हे काय आहेत मायक्रोबियल रेजिस्टर्स आहेत. तर मायक्रोबला रेजिस्ट करण्यासाठी असे कोणते प्रोडक्ट्स फॉर्म करायचे असतील तर तिथे मायक्रोबला रेजिस्टर म्हणून यूज केले जाणारे जे सबस्टन्सेस आहेत ते आहेत नायसिन अँड नॅटामायसिन. त्याच्यानंतर ॲस्कॉर्बिक ॲसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन B2 हे जे सबस्टन्सेस आहेत याच्यामध्ये यांचा काय रोल आहे तर ते अँटीऑक्सिडंट्स म्हणून यूज केले जातात, त्याचबरोबर विटॅमिन्स म्हणून यूज केले जातात ज्यावेळेस प्रोडक्ट फॉर्मेशन करायचं असेल. त्याच्यानंतर बीटा कॅरोटीन, लायकोपेनिस आणि झॅन्थोनस ल्युटिन हे जे सबस्टन्सेस आहेत, बीटा कॅरोटीन, लिकोपेटिन, झॅन्थिनेस, ल्युटिन हे जे सबस्टन्सेस आहेत मायक्रोबियल प्रोसेसपासून भेटलेले आहेत पण ज्यावेळेस यूज केले जातात त्यावेळेस एडिबल कलर्स म्हणून यांचा मेन रोल असतो. जसे की आपण वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स बघतो, बेकरी प्रोडक्ट्स बघत असाल किंवा बेकरीमध्ये जात असताना तुम्हाला खूप सारे असे वेगवेगळे स्वीट्स दिसतात ज्यांना वेगवेगळा कलर दिसतो. ओके, तर ते जे कलर्स आहेत ते एडिबल कलर्स आहेत. ते जे एडिबल कलर्स प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये यूज केले जातात तर ते कोणत्या सबस्टन्सेसपासून फॉर्म झालेले असतात, बीटा कॅरोटीन, लिकोपिनिन, झॅन्थानिस आणि ल्युटिन्स ह्या सबस्टन्सेसचा यूज करून एडिबल कलर्स देण्यासाठी प्रोडक्ट्सला यांचा मेन रोल आहे. त्याच्यानंतर पॉलिसॅकॅराइड्स आणि ग्लायकोलिपिड्स याचा इमल्सिफायर्स म्हणून रोल आहे. म्हणजे जे काही प्रोडक्ट्स आपण फॉर्म करतो त्याच्यामध्ये इमल्सिफिकेशन किंवा इमल्शन केलं जातं तर त्यांच्यामध्ये हा जो मेन रोल आहे तो कोण प्ले करतो
तर पॉलिसॅकॅरिड्स अँड ग्लायकोलिपिड्स करतात. त्याच्यानंतर आहे व्हॅनिलिन, इथिल, ब्युटिरेट अँड फ्रूट फ्लेवर्स. फ्रूट फ्लेवर्स म्हणून व्हॅनिलिन, इथिल, ब्युटिरेट हे यूज केले जातात. त्याच्यानंतर पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर्स. जे काही फ्रूट्स अँड फ्लावर्स आहेत त्याचे जे पर्टिक्युलर इसन, ज्याला आपण अर्क म्हणतो, आणि जे काही पेपरमिंट फ्लेवर असेल किंवा फ्रूट फ्लेवर्स असतील तर हे जे आहेत त्याचे इसेन्स म्हणून यूज केला जातो. वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्ही पाहता ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या फ्लावर्सचा किंवा वेगवेगळ्या फ्रूट्सचा एक पर्टिक्युलर फ्लेवर भेटतो, बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्ट्रॉबेरी खाण्यामध्ये आणि स्ट्रॉबेरी चॉकलेट खाण्यामध्ये फरक आहे, बरोबर आहे. स्ट्रॉबेरी जे आहे ती थोडीशी अंबूस कलरची लागते, पण ज्यावेळेस आपण स्ट्रॉबेरीचं चॉकलेट खातो त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरीचा जो काही एक पर्टिक्युलर टेस्ट आहे ती आपल्याला चॉकलेटमध्ये भेटते. किंवा याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे सॉस पाहता किंवा जे काही वेगवेगळे पर्टिक्युलर जे काही डिशेस आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलर एका फ्रूटचा किंवा फ्लावरचा वेगवेगळे असे तुम्हाला फ्लेवर्स भेटतात, बरोबर आहे. तो जो फ्लेवर आहे डायरेक्टली त्यांनी ते फ्रूट ॲड केले का नाही, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय ॲड केलेलं आहे तर हे सबस्टन्सेस ॲड केलेले जे की मायक्रोबियल प्रोसेसमध्ये भेटलेले आहेत. ओके, आपण ज्या पर्टिक्युलर डिशेस आपण ट्राय करतो ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर फ्लेवर असतो, बरोबर आहे, फ्रूटचा किंवा ज्यूस असेल, वेगवेगळे फ्लेवर्स आपल्याला भेटतात. हे जे फ्लेवर्स आहेत त्यांनी डायरेक्टली ते फ्रूट त्याच्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे, तर तो जो फ्लेवर, जो फ्रूटचा फ्लेवर आलेला आहे तो कशापासून आलेला आहे तर या पर्टिक्युलर सबस्टन्सेसपासून आलेला आहे. त्याच्यानंतर झिटिटॉल अँड अस्पार्मेट. झिटिटॉल अँड अस्पार्मेट ह्या यूज कशासाठी केला जातो, आर्टिफिशियल स्वीटनरनेस किंवा लो कॅलरीज. लो कॅलरीजमध्ये जी काही स्वीटनेस असते ते आपण कशापासून मिळवतो तर झिटिटॉल अँड अस्पार्मेट. वेगवेगळे तुम्ही फ्रूट्स खाल्लेलेच आहेत, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल आत्ता जो एक्झाम्पल घेतलेला होता जसं की तुम्ही स्ट्रॉबेरी ज्यावेळेस खाता त्यावेळेस त्याचा टेस्ट वेगळा असतो आणि जे काही तुम्ही स्ट्रॉबेरी चॉकलेट खाता त्याचा टेस्ट तुम्हाला जास्त गोड लागतो. जनरली जे काही स्ट्रॉबेरी आहे तो ज्या रिअलमध्ये इतकी स्वीट असते का जेवढा आपल्याला स्ट्रॉबेरी चॉकलेट तेवढे स्वीट दिसतो तर नाही. तर फ्लेवर जरी एक असला तरी त्याच्यामध्ये ॲडिशन काय आहे तर स्वीटनेस आहे. तर जी आर्टिफिशियल स्वीटनेस येते विथ लो कॅलरीज, तर ही जी आर्टिफिशियल स्वीटनेस आपण ॲड करतो एखाद्या प्रोडक्ट्समध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये, तर त्या कशापासून, कोणत्या सबस्टन्सेसपासून तर झॅटिटॉल अँड अस्पार्मेट या सबस्टन्सेसपासून. जनरली या साईडला जे काही सबस्टन्सेस आपण लिहिलेले आहेत किंवा आत्ता रीड केलेले आहेत ते सगळे सबस्टन्सेस कशापासून भेटलेले आहेत, मायक्रोबियल प्रोसेस थ्रू भेटलेले आहेत. आणि जे काही रोल्स आहेत जनरली ज्या प्रोडक्ट्समध्ये आपण या सबस्टन्सेसचा यूज करतो ते जे प्रोडक्ट्स आहेत फॉर्मेशनमध्ये नेमका या सबस्टन्सेसचा काय रोल आहे तर या साईडला आपण त्यांचे रोल्स पाहिलेले आहेत. तर जेवढे काही आपण मायक्रोबियल यूज करून जे काही सबस्टन्सेस फॉर्म करतो किंवा जे काही प्रोडक्ट्स फॉर्म करतो त्याच्यामध्ये जे काही पर्टिक्युलर सबस्टन्सेस आपण बनवलेले त्या पर्टिक्युलर सबस्टन्सेसचा त्या प्रोडक्ट्समध्ये नेमका काय रोल असतो तर हे पाहण्यासाठी ते आपण याचे काय पाहिलेले आहेत, रोल्स हे पाहिलेले आहेत. आणि इकडले सगळे जे काही सबस्टन्सेस आहेत ते मायक्रोबियल प्रोसेस थ्रू फॉर्म केलेले आहेत. तर आजच्या पार्टमध्ये आपण जी काही मायक्रोबियल एन्झाईम्स आहेत त्याचा आपल्याला किती फायदा आहे, केमिकलच्या इन्स्टेडमध्ये आपण त्याचा किती उपयोग करू शकतो, त्याचबरोबर जे काही ऑर्गॅनिक ॲसिड्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपण मायक्रोब्सचा यूज करून वेगवेगळे ऑर्गॅनिक ॲसिड, अमायनो ॲसिड्स फॉर्म करून त्याचा यूज आपण वेगवेगळ्या प्रोडक्ट फॉर्मेशनमध्ये करतो जे की कमर्शियल प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यापासून आपल्याला मनी भेटतो. त्याच्यानंतर आपण झॅन्थम गम जो आहे त्याच्यासाठी सुद्धा बघितलं. जनरली झॅन्थम गम हा फर्मेंटेशन प्रोसेस थ्रू फॉर्म केला जातो आणि हा जो झॅन्थम गम आहे जनरली एडिबल प्रोडक्ट्स नाही तर अदर जे काही फर्टिलायझर्स, विडीसाइड्स, पेपर्स, हाय क्वालिटी पेपर्स जे काही आहेत इंडस्ट्री त्याच्यामध्ये सुद्धा झॅन्थम गमचा यूज केला जातो फॉर दी थिकनेस. जनरली झॅन्थम गमचा मेन जी प्रॉपर्टी आहे ती काय, थिकनेस आहे. आणि त्याचबरोबर आपण हा जो टेबल आहे तो पाहिला, याच्यामध्ये जनरल जे काही सबस्टन्सेस मायक्रोबियल प्रोसेस थ्रू फॉर्म केलेले असतात त्यांचा नेमका त्या प्रोडक्ट्स फॉर्मेशनमध्ये रोल काय असतो, का ॲड करतात, त्यांचा रोल काय आहे ते आपण पाहिलं. याच्यानंतर आपण आतापर्यंत जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत ते बघितले. त्याच्यानंतर आणखीन एक आहे अँटीबायोटिक्स.
तो जो प्रोडक्ट आहे तो कसा बनवला जातो, तो सुद्धा कोणत्या मायक्रोब्सचा यूज करून बनवला जातो तो पाहणार आहोत. त्याच्यानंतर प्रोडक्ट्स हा फर्स्ट जो आपला फॅक्टर होता तो आपला इथे संपला अँटीबायोटिक्सच्या नंतर. आणि जो पुढचे आहेत त्याच्यामध्ये आपण पोल्युशन कंट्रोलसाठी, सिवेज मॅनेजमेंटसाठी सुद्धा आपण मायक्रोब्सचा यूज करतो. फक्त प्रोडक्ट्स फॉर्मेशनसाठी नाही तर अदर पोल्युशन कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही सिवेज मॅनेजमेंट आहे याच्यामध्ये सुद्धा आपण मायक्रोब्सचा यूज करतो. तर प्रोडक्ट्स फॉर्मेशनमध्ये वेगवेगळे यूजेस आपण पाहिलेले आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पोल्युशन कंट्रोल आहे किंवा जे काही एन्व्हायरमेंटमध्ये सिवेज मॅनेजमेंटसाठी मायक्रोब्सचा कसा यूज केला जातो, असे कोणते कोणते प्रोसिजर्स आहेत किंवा कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत ज्याच्या थ्रू पोल्युशन कंट्रोल केलं जातं आणि त्याच्यामध्ये मायक्रोब्स हे कसे यूज केले जातात ते आपण शिकणार.